तुम्ही फक्त मेहनत बेधुंद होऊन करा, तुमचं यश साजरं करायला तर सगळी दुनिया हजर असेल. हॅलो वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी, वॉरियर ऑफिसर या तुमच्या लाडक्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. एक्झाम जवळ येत चाललेली आहे आणि जशी जशी एक्झाम जवळ येते तसं नेहमीप्रमाणे आपल्या डोक्यामध्ये खूप सगळे कन्फ्युजन्स, खूप सगळे विचार, एक अनोखी भीती हे सगळं घर करून राहतं. आणि एक प्रश्न आपल्याला सतत सतावतो, तो म्हणजे यावेळेला तरी माझं काम होईल का? जर फर्स्ट अटेम्प्ट असेल तरीसुद्धा ही एक्झाम माझ्यासाठी कशी असेल, हा एक्सपिरियन्स माझ्यासाठी कसा असेल, हे सगळे प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये येणं स्वाभाविक आहे. पण जर तुम्ही यापूर्वी ही एक्झाम दिली असेल, 2-3 वेळा दिली असेल आणि तरीसुद्धा तुमचा रिझल्ट येत नसेल, तर मात्र आत्ता थोडं थांबून विचार करण्याची खरंच गरज आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याच गोष्टी सांगणार आहे, ज्या गोष्टींमुळे तुमचा रिझल्ट जाऊ शकतो किंवा यापूर्वी गेला असेल तर मग आता इथून पुढे एक्झामपर्यंत आणि एक्झाम वेळी आणि एक्झाम झाल्यानंतर सुद्धा कुठल्या चुका करायच्या नाही आहेत, ज्या चुकांमुळे आपला रिझल्ट जाईल, आपली ड्रीम पोस्ट आपल्यापासून दूर जाईल, याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या चुका ज्या आहेत त्या तुम्हाला स्वतःला शोधाव्या लागणार आहेत, त्या तुम्हाला स्वतःला फाइंड आउट करायच्यात आणि तुम्हाला स्वतःलाच त्याच्यावरती वर्क करायचं आहे. कारण जसं मी यापूर्वीही खूप वेळा सांगितलेलं आहेच तुम्हाला की एखाद्या हॉस्पिटलमध्ये जेव्हा तुम्ही जातात आजारी पडल्यानंतर, जोपर्यंत डॉक्टरला तुमच्या आजाराचं निदान होत नाही तोपर्यंत त्याच्यावरती उपचार करता येत नाही, किंवा जो उपचार तुमच्यावरती करायचा आहे त्यासाठी एक्झॅक्टली आजार कोणता आहे हे माहिती असलं पाहिजे. इन द सेम वे जर तुम्ही अपयशी होत असाल तर तुम्हाला आधी कारणं समजली पाहिजेत की नक्की माझं चुकतंय कुठे, आणि ज्यावेळेला तुम्हाला चुका सापडतील तर आपोआपच मग तुम्ही गोष्टी बरोबर करायला लागाल. मग आता तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, यापूर्वी ज्या तुम्ही चुका केलेल्या आहेत, मग त्या परीक्षेच्या आधीच्या असतील, परीक्षे वेळेच्या असतील किंवा परीक्षा झाल्यानंतरच्या असतील, तर त्या चुका स्वतःच्या फाइंड आउट करा आणि त्या चुका टाळण्याचा प्रयत्न करा. म्हणजे काय, समजा तुम्ही यापूर्वीची एक्झाम दिली आहे तर तुम्हाला माहिती आहे की एक्झामपूर्वी तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास केला आहे. मे बी तुमचं अभ्यासाचं जे टाईम टेबल असेल, अभ्यासाचं जे प्लॅनिंग असेल, त्याच्यामध्ये रिव्हिजन येईल, प्रॅक्टिस येईल, रीडिंग येईल, या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही कुठे ना कुठेतरी चूक केली असणार आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला एक्झाममध्ये कमी मार्क्स मिळालेत किंवा तुमचा रिझल्ट आला नाही, तर त्या चुका तुम्हाला टाळायच्यात. दुसरा मुद्दा, बरेच विद्यार्थी ज्यांनी अभ्यास केलेला असतो, ज्यांना जे विचारलेत प्रश्न त्या प्रश्नांची उत्तरंही आठवत असतात, म्हणजे जर इन जनरल कोणी विचारलं तर त्या प्रश्नांची उत्तरं येत असतात, पण एक्झाम हॉलमध्ये एक्झॅक्टली काय होतं हे त्यांनाही समजत नाही. एक्झाम हॉलमध्ये पेपर अवघड वाटायला लागतो, पेपर फार टफ जातो, अटेम्प्ट होत नाही, अटेम्प्ट झाला तर निगेटिव्ह मार्किंगमध्ये फार मार्क्स जातात आणि आपण अगदी म्हणजे एक्झाम क्वालिफाय होता होता राहून जातो. खूप विद्यार्थी असे आहेत ज्यांचे रिझल्ट यावेळेला पॉईंटमध्ये गेलेले आहेत. तर एक्झाम हॉलमध्ये आपल्या कुठल्या चुका होतात आणि त्या जर चुका टाळायच्या असतील तर बरेच जणांना असं वाटतं की ते एक्झामच्या वेळीच फक्त टाळता येतात, त्याच्यासाठी दुसरा कुठला ऑप्शन नाही, तर तुम्ही चुकीचे आहात. एक्झाम वेळेच्या आपल्या चुका होतात किंवा एक्झामचं जे वातावरण आहे ते हँडल करण्यासाठी तुम्हाला त्याचीसुद्धा पूर्वतयारी करणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर पुढचा मुद्दा येतो की एक्झाम झाल्यानंतर तुम्ही कुठल्या चुका केल्यात. म्हणजे समजा तुम्ही यापूर्वी 2 वेळा एक्झाम दिली असेल, दोन्ही वेळेला जर तुम्ही पास होऊ शकला नसाल तर तुम्हाला हा विचार करायचा की पहिल्यांदा एक्झाम झाल्यानंतर मी पुढच्या अभ्यासामध्ये काय मिस्टेक केली, दुसऱ्या वेळेलासुद्धा एक्झाम दिल्यानंतर मी काय मिस्टेक केली की ज्यामुळे मला एक्झाम क्वालिफाय होणं पॉसिबल होत नाही आहे, ती चूक तुम्हाला आत्ता करायची नाही आहे. म्हणजेच काय, तर अभ्यास करताना जर तुम्ही फक्त वाचन करताय, त्या अभ्यासातून तुम्हाला काही आउटपुट मिळतं आहे की नाही, तुमचा अभ्यास योग्य दिशेने चालू आहे की नाही, किंवा मी जो अभ्यास करतोय त्याच्यातून मला प्रश्न येतील का, आलेले प्रश्न मला सोडवता येतील का, हेच जर तुम्हाला कळत नसेल तर तुमची मेहनत जी आहे, एवढी घेतलेली मेहनत तुमची पाण्यात जाण्याची शक्यता आहे. मग करायचं काय, सगळ्यात पहिली गोष्ट पाट्या टाकणं बंद करा. म्हणजे काय, काही विद्यार्थ्यांना सवय असते, जेव्हा पण प्लॅनिंगचा विषय येतो, दिवसभराच्या नियोजनाचा विषय येतो, मोस्ट ऑफ द स्टुडंट काय करतात, एक प्रॉपर प्लॅन न बनवता, म्हणजे त्यांच्या दृष्टीने तो प्रॉपरच असतो की मला दिवसभरामध्ये एवढं सगळं वाचायचं आहे, हे त्यांनी लिहून ठेवलेलं असतं आणि ते जस्ट रीड करत जातात, फक्त वाचत जातात की हां मला 4 धडे वाचायचे, 2 धडे वाचायचे किंवा 1 धडा वाचायचा आहे. ते फक्त पुस्तक उघडतील आणि तो अख्खा धडा वाचून काढतील. त्याच्यानंतर त्या धड्याचा मला खरंच एक्झामसाठी फायदा आहे का, किंवा हा धडा जो मी वाचला आहे, हा जो कंटेंट मी वाचला आहे त्याच्यातून मला प्रश्न येतील का, जर याच्यातून प्रश्न आले तर ते मला सुटतील का, या सगळ्या गोष्टींचा काहीही त्यांना म्हणजे याच्याशी काही घेणं देणंच नसतं. आणि त्यामुळे होतं असं की तुम्ही जे वाचताय त्याच्यावरती आलेले प्रश्नसुद्धा तुम्हाला सुटत नाहीत. कारण बरेचसे विद्यार्थी मला हे डाऊट विचारतात की मॅडम अभ्यास तर केला आहे
पण प्रश्न त्याच्यावरचे सुटत नाहीत, याचाच अर्थ तुम्ही अभ्यासच चुकीच्या पद्धतीने करताय. मग अभ्यास म्हणजे फक्त पाठांतर आहे का? प्रत्येक वेळेला तुम्हाला पाठांतर उपयोगी ठरेल का? किंवा जे तुम्ही पाठ करताय ते सगळंच तुम्हाला एक्झाममध्ये आठवेल का? नाही. याच्यासाठी प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. प्रॅक्टिस करताना सुद्धा बऱ्याच जणांना असं वाटतं की मी एकदा सराव केला म्हणजे मी परफेक्ट झालो. नाही. जी पण व्यक्ती लाईफमध्ये कुठल्या तरी एखाद्या फील्डमध्ये ती परफेक्ट होते, परफेक्ट म्हणण्यापेक्षा ती काहीतरी अचीव करते. कारण कोणीच तिथंपर्यंत म्हणजे एखादी व्यक्ती अगदी जगातली टॉप जरी असेल तरी सुद्धा ती स्वतःला परफेक्ट नाही समजत. कुठे ना कुठे आणखी काहीतरी त्यांना स्वतःमध्ये इम्प्रूव्ह करायचंच असतं. त्या पद्धतीने तुम्ही फक्त एकदा सराव केल्याने तुम्ही परफेक्ट होणार नाही. कदाचित तुम्ही पहिल्यांदा एखादी टेस्ट सोडवली किंवा काही प्रश्न सोडवले, तुमचे नाही बरोबर आले सगळे, सेकंड टाईमसुद्धा नाही आले, थर्ड टाईम ट्राय करायला पाहिजे तुम्ही. पण आपल्याकडे मोठा प्रॉब्लेम हा असतो की मी जर प्रश्न सोडवले आणि त्याच्यातून माझे खूप सगळे चुकले तर नेक्स्ट टाईम मी प्रश्न सोडवण्याचीच हिंमत नाही करत. का? कारण मला एक भीती वाटत राहते की नाही माझं चुकलं तर मग मला येत नाही, मग मी डिप्रेशनमध्ये जाईन, मग माझा अभ्यासच झाला नाही, मला याचं टेन्शनच येते. ज्या अनावश्यक गोष्टी असतात ना, आपण त्यांना जास्त इम्पॉर्टन्स देतो आणि याच गोष्टी पुढे जाऊन डिप्रेशनमध्ये बदलतात आणि मग शेवटी अगदी आपलं आयुष्य संपवण्यासारखे विचार आपल्या डोक्यात येतात. हे होऊ नये असं वाटत असेल तर वेळीच सावध व्हा. मग तुम्ही कराल काय? वेळोवेळी स्वतःचं मूल्यमापन करा. म्हणजे जर तुम्ही समजा आज दिवसभरामध्ये अभ्यास केला तर संध्याकाळी तुम्हाला किमान इतकं तरी माहिती पाहिजे की मी खरंच अभ्यास केलाय का? असा अभ्यास केलाय का की जो मला एक्झाममध्ये किमान एखादा तरी मार्क्स मिळवून देईल. अदरवाईज मी दिवसभर वाचलंय पण मला माहिती नाही की म्हणजे मी फक्त दुसऱ्यांना दाखवण्यासाठी वाचले, त्या अभ्यासाचा काही फायदा नसतो. किंवा मी वाचलंय पण मी असं काहीतरी वाचलंय जे माझ्या एक्झामसाठी नाहीच आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही कंबाईनचा अभ्यास करताय आणि तुम्ही मध्ययुगीन प्राचीन इतिहास वाचत बसलाय ज्याच्यावरती कंबाईनला प्रश्नच येत नाहीत. कारण कुणीतरी तुम्हाला सांगितले की स्टेट बोर्ड वाचा, म्हणून मी स्टेट बोर्ड घेतला आणि वाचत बसलोय. पण ते स्टेट बोर्ड तुमच्या एक्झामसाठी महत्त्वाचं आहे का हे आधी फायनलाइज करा आणि मगच त्याच्यावरती मेहनत घ्या. अदरवाईज चुकीच्या दिशेने केलेले प्रयत्न जरी ते तुम्हाला कदाचित एखादं नवीन स्किल शिकवून जात असतील तरीसुद्धा तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी ते तुमच्यासाठी हेल्पफुल नसतात. ही गोष्ट तुम्हाला समजली पाहिजे. मग आता जर इथून पुढे एक्झामपर्यंत कशा पद्धतीने प्लॅन करायचं हे जर म्हटलं तर जे माझे काही विद्यार्थी फॉलो करतात तेच मी तुमच्यासोबत शेअर करेन आणि ते तुम्हाला डेफिनेटली हेल्पफुल ठरेल. आत्तापर्यंत तुमचा अभ्यास ऑलमोस्ट 4 ते 5 सब्जेक्टचा अभ्यास झाला असेल असं गृहीत धरून मी हे सगळं सांगते. ठीक आहे. एक्झामच्या काही दिवस आधी तुम्ही डेली क्वेश्चन पेपर सोडवायला पाहिजेत, पण आत्तापासून एक सवय असायला पाहिजे तुम्हाला. तर ती सवय किंवा तो प्लॅन एक काय असायला पाहिजे हा मी थोडक्यात तुमच्याशी शेअर करते, जे की माझे काही स्टुडंट करतात. ठीक आहे. तर तुम्ही आठवड्यातले 2 दिवस निवडा, कोणतेही 2 दिवस निवडा जे म्हणजे मी निवडलेले आहेत ते मी इथे सांगते. तुम्ही तुमच्या हिशोबानुसार तुम्हाला जे योग्य वाटेल तुमच्या टाईम टेबलनुसार तुम्ही ते ठरवू शकता. समजा सॅटर्डे तुम्ही निवडलात, सॅटर्डेला तुम्ही एक टेस्ट सॉल्व केली कुठलीही तुमच्या एक्झामसाठीची. आता टेस्ट पेपर कुठून मिळतील हा एक प्रश्नच आहे. तर खूप सगळे टेस्ट पेपर टेलिग्रामवरती अवेलेबल असतात. आपल्या ग्रुपवरती पण बरेच विद्यार्थी सेंड करत असतात, तर तेच मी तुम्हाला चॅनलवरती रिसेंड करेन म्हणजे तुम्हाला फाइंड आउट करायला अवघड नाही जाणार. ठीक आहे. मग चॅनल कुठून जॉईन करायचा, डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळेल, त्याच्यावरून टेलिग्राम चॅनल जॉईन करा. अदरवाईज टेलिग्रामला जरी तुम्ही @warriorofficer हे सर्च केलं तरी आपला चॅनल येऊन जाईल, तिथे तुम्हाला मी क्वेश्चन पेपर सेंड करेन. ठीक आहे. मग तुम्ही काय कराल, सॅटर्डेला एक टेस्ट सोडवा. जर यापूर्वी तुम्ही सब्जेक्ट वाईज टेस्ट सोडवल्या असतील तर ठीक आहे, सब्जेक्ट वाईज सोडवण्याची गरज नाही. पण जर यापूर्वी तुम्ही सब्जेक्ट वाईज टेस्ट सॉल्व केल्या नसतील तर आधी ॲटलिस्ट 5 सब्जेक्टच्या सब्जेक्ट वाईज टेस्ट सॉल्व करा. मॅथ्स, रिझनिंग आणि करंट अफेअर्स सब्जेक्ट वाईज नाही घेतले तरी चालेल, बट बाकीचे जे 5 सब्जेक्ट आहेत हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स आणि सायन्स याच्या सब्जेक्ट वाईज टेस्ट सॉल्व करा, कारण याच्यातून खूप मोठ्या प्रमाणावर कंटेंट तुमचा कव्हर होतो. ठीक आहे. तर टेस्ट सोडवायची आणि सोडून द्यायची असं आहे का? नाही. टेस्ट सोडवायची आणि त्याचं ॲनालिसिस करायचं. आता ह्या ॲनालिसिसमध्ये खूप जणांचा गोंधळ आहे की टेस्ट सोडवल्यानंतर त्याचं ॲनालिसिस करताना एक्झॅक्टली काय करायचं. काही जण म्हणतात की सेपरेट नोटबुक करायची, त्याच्यावरती सगळं लिहून काढायचं. काही जण म्हणतात ॲनालिसिसचं बुक विकत घ्यायचं, ते वाचत बसायचं. बिलकुल नाही. जो टेस्ट पेपर तुम्ही सोडवणार आहात त्याची एक प्रिंटआउट काढा. त्या प्रिंटआउटवरती तो प्रश्न सोडवल्यानंतर त्याचं बरोबर उत्तर जे आहे त्याला सर्कल करा, टिक करा, जे तुम्हाला योग्य वाटेल ते करा. आणि त्याच्यानंतर
त्या प्रश्नाशी संबंधित जी इतर माहिती आहे, जे इम्पॉर्टंट पॉईंट तुम्हाला वाटतात की याच्यावरती प्रश्न बनू शकतो, ते पॉईंट शॉर्टमध्ये त्या प्रश्नाच्या आजूबाजूला जी कोरी जागा असते त्याच्यावरती नोट डाऊन करून ठेवा. हे क्वेश्चन पेपरवरती का करायचं? कारण तुम्ही समजा एक टेस्ट आज सोडवली, तुम्ही त्याची रिव्हिजन केली, आणखी 8 दिवस गेले, 10 दिवस गेले, त्याच्यानंतर तुम्ही पुढे टेस्ट सोडवत गेलात, पण पहिली जी टेस्ट तुम्ही सोडवलेली आहे त्या टेस्टमधलं तुम्हाला खरंच नंतर आठवतंय का? सगळंच्या सगळं नाही आठवणार. म्हणजे जी टेस्ट तुम्ही आधी सोडवली आहे, ज्या 100 प्रश्नांची उत्तरं तुम्ही पाहिली आहेत, ज्या प्रश्नांचं ॲनालिसिस तुम्ही केलं आहे, अशीच टेस्ट तुम्हाला परत जर 15 ते 20 दिवसानंतर दिली तरीसुद्धा तुम्हाला त्या टेस्टमध्ये 80पर्यंत मार्क्स नाही मिळत. का नाही मिळत? कारण विस्मरण हा आपल्या बुद्धीचा एक नैसर्गिक गुण आहे. आपण ते विसरणारच आहोत, त्याला कुणीच काही नाही करू शकत. ठीक आहे. मग ज्या वेळेला ज्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला माहिती आहेत, अशा प्रश्नांची उत्तरं सोडवल्यानंतरही आपल्याला जर 80 मार्क्स मिळत नाहीत, तर जे प्रश्न आपल्यासाठी कम्प्लिटली अनोळखी आहेत, नवीन 100 मार्कांची प्रश्नपत्रिका आपल्यासमोर आली तर आपण ते कसे अटेंड करणार? लक्षात येते? त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, क्वेश्चन पेपरवरतीच ॲनालिसिस करायचं आहे. एक 8 दिवसांच्या 10 दिवसांच्या गॅपनंतर परत ती पहिली प्रश्नपत्रिका घ्यायची आणि ती रिवाईज करायची. रिवाईज करायची म्हणजे काय? परत एकदा तो क्वेश्चन पहा, क्वेश्चनमध्ये कुठलं सेंटेन्स करेक्ट आहे, रॉंग आहे ते पहा, तुम्ही जे ॲनालिसिस लिहिलेलं आहे ते वाचून काढा. प्रश्नपत्रिका विश्लेषण कसं करायचं याचा व्हिडिओ मी खूप दिवसांपूर्वी आधीच अपलोड केला आहे. त्याची लिंक मी खूप वेळा चॅनलवरती शेअर केली आहे, तरी पण मी परत एकदा शेअर करेन. ठीक आहे. ते पाहून घ्या आणि त्याचा फायदा कसा होतो ते सुद्धा त्या व्हिडिओमध्ये मी मेन्शन केले. मग तुम्ही शनिवारी टेस्ट सोडवली, रविवारी आणि सोमवारी दुपारपर्यंत तुम्ही काय करू शकता, या टेस्टचा ॲनालिसिस कंप्लीट करू शकता. त्याच्यानंतर सोमवारी दुपारपासून ते मंगळवारपर्यंत तुम्ही पुढच्या सब्जेक्टसाठी तयारी ठेवा, जर तुम्ही सब्जेक्ट वाईज टेस्ट सोडवत असाल. अदरवाईज फुल लेंथ टेस्टमध्ये तुम्हाला पहिल्या टेस्टवरून तुमच्या लक्षात येईल की असे कुठले सब्जेक्ट आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला चांगले मार्क्स येतात, कुठले सब्जेक्ट आहेत ज्याचं खूप वाचायचं राहिले. त्या हिशोबाने तुम्ही अभ्यास करा किंवा PYQ सोडवायला घ्या. त्याच्यानंतर तुम्ही काय करा, बुधवारी परत एक टेस्ट सोडवा, गुरुवारी त्याचा ॲनालिसिस करा, शुक्रवारी अभ्यास करा आणि गुरुवारी ॲनालिसिस करा, शुक्रवारी अभ्यास करा आणि परत शनिवारी पुढची टेस्ट घ्या. आठवड्यातून ॲटलिस्ट 2 टेस्ट तरी सॉल्व करायला सुरुवात करा. याच्याने होईल काय, तुमचा एक फ्लो मेंटेन राहील. म्हणजे कसं, जर तुम्ही आठवड्यातून एकच टेस्ट घेतली, समजा तुम्ही रविवारी टेस्ट सोडवली, तर तुम्ही सोमवार मंगळवार 2 दिवसात तुमचं ॲनालिसिस इझिली होऊन जाईल. पण परत तिथून पुढे तुमचे 4 दिवस जे आहेत ना ते टाईमपासमध्ये जातील. म्हणजे तुम्हाला जरी तुम्हाला वाटत असेल की अभ्यास करायचे तरीसुद्धा तेवढ्या क्षमतेने अभ्यास होणार नाही. ठीक आहे. सो 2 दिवसानंतर परत टेस्ट आहे म्हटलं की तुम्ही काहीही करून जीव तोडून पहिल्यांदा टेस्टचं ॲनालिसिस कंप्लीट करा. आता हे करताना, सुरुवात करताना पहिले 5 ते 6 क्वेश्चन पेपर होईपर्यंत ॲनालिसिसला वेळ हा लागणारच आहे. असं कधीच होणार नाही की तुमचं 2 तासात 3 तासात ॲनालिसिस कंप्लीट झालं. त्यामुळे याचं टेन्शन घ्यायचं नाही. फोकस कशावरती असायला पाहिजे, तुमच्या स्कोअरपेक्षा तुम्हाला नवीन किती गोष्टी त्या क्वेश्चन पेपरमधून माहिती करून घ्यायला मिळाल्या याच्यावरती सुरुवातीला फोकस ठेवा. ॲटलिस्ट सुरुवातीचे 5 ते 6 क्वेश्चन पेपर सोडवेपर्यंत नव्याने जो कंटेंट तुमच्या नॉलेजमध्ये ॲड होते, जे नवीन नॉलेज तुमच्या डोक्यामध्ये ॲड होते त्याच्यावरती फोकस करा. अदरवाईज होतं असं की पहिल्या 2-3 क्वेश्चन पेपरमध्ये जर स्कोअर फार कमी आला तर आपण टेन्शन घ्यायला लागतो की माझा स्कोअर कमी येतोय, माझं कसं होणार. तर नाही, समजा तुम्ही 100 पैकी 80 प्रश्न सोडवलेत, 80 पैकी तुमचे 30च बरोबर आलेत, 50 चुकलेत, ते 50 प्लस वरचे 20, 70 प्रश्न जे तुम्हाला बिलकुल येत नाही आहेत, त्या 70 प्रश्नांची तयारी करा. त्या 70 प्रश्नांच्या ॲनालिसिसमधून जे तुम्हाला नॉलेज मिळतंय ते कुठे ना कुठेतरी एक्झामसाठी तुम्हाला उपयोगी ठरणार आहे. हा अप्रोच ठेवा क्वेश्चन पेपरकडे पाहण्याचा. ठीक आहे. हा झाला एक मुद्दा. दुसरा मुद्दा, रिव्हिजन फार इम्पॉर्टंट आहे. पण बऱ्याच जणांना रिव्हिजन म्हणजे काय हेच नाही कळत. कारण आपण रिव्हिजन करत असतो, बरेच जण म्हणतात मी रिव्हिजन केली, पण त्या रिव्हिजनचा एक्झामला काहीही फायदा होत नाही. अशी रिव्हिजन बिलकुल कामाची नाही. कारण कुठल्याही टॉपरला विचारलं तर ते हेच म्हणतात रिव्हिजन इज द की. पण रिव्हिजन म्हणजे काय किंवा रिव्हिजन कशी करायची हेच आपल्याला माहिती नसल्यामुळे रिव्हिजन करूनही काही जणांचे अगदी 10 रिव्हिजन होतात. ते ऐकून मलाही कधीतरी असं वाटतं की बापरे, एवढे रिव्हिजन कसे करतात लोक. तर एवढा रिव्हिजन होऊनही काही जणांचा रिझल्ट येत नाही. तर रिव्हिजनचे योग्य टेक्निक्स माहिती करून घ्या आणि त्याच्यानुसार रिव्हिजन करा. रिव्हिजन टेक्निक्सवरती पण मी ऑलरेडी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर तो व्हिडिओ पहा, त्याच्यानुसार रिव्हिजन करा. कारण पुढे पाठ मागे सपाट असं होऊ नये. होतं असं की पहिला आठवडा, दुसरा आठवडा, तिसरा आठवडा तुम्ही अभ्यास केला आणि परत जर तुम्ही 4थ्या आठवड्यामध्ये पहिल्या आठवड्यात जे वाचले ते जर आठवड्याचा प्रयत्न केला
तर त्याच्यातलं ऑलमोस्ट 80% जे असतं ते विसरलेलं असतं आणि परत तुम्हाला त्या 80%चं टेन्शन येतं आणि ते 80% कव्हर करेपर्यंत हे जे सेकंड वीकमधलं असतं ते परत विसरून जातं. हे होऊ नये म्हणून रिव्हिजनसाठी एकतर वीकली टाईम टेबल ठेवा. डेली तर तुम्हाला शॉर्टमध्ये करायचंच आहे. रात्री झोपताना तुम्ही दिवसभरामध्ये जे काही वाचाल, रात्री झोपताना जस्ट एक ओझरतं ज्याला आठवणं आपण म्हणतो ना, असं नजरेखालून घाला की आज मी दिवसभर काय केलं. हे डेली तुम्हाला पाहिजेच, करायचंच आहे की मी दिवसभरामध्ये आज काय केलं. हवं तर नोट डाऊन करून ठेवा की मी कुठले पॉईंट आज अभ्यासलेले आहेत. त्यानंतर वीकली टाईम टेबल तुमचं काय असेल पाहिजे, आठवड्याभरामध्ये जे तुम्ही वाचले त्याचे आठवड्यातला एक दिवस ठेवा ज्याच्यामध्ये तुम्ही रिव्हिजन कराल. ठीक आहे, मग ते तुम्ही टेस्ट पेपर ॲनालिसिस असेल किंवा तुमचे PYQ असतील किंवा तुम्ही एखादा सब्जेक्ट रीड करत असाल तर वीकली ठेवा. त्याच्यानंतर एक 15 दिवसाच्या गॅपनी 15 दिवसाचं जे आहे ते रिवाईज करण्यासाठी एक ठेवा आणि एक मंथली ठेवा. ठीक आहे, कारण आता तसंही एक महिनाच राहिला आहे फक्त. सो तुमच्या रिव्हिजनचा प्लॅन अकॉर्डिंगली तुम्ही बनवू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा जो मी खूप वेळा बोलले असेल यापूर्वी की किती वर्ष, किती महिने, किती दिवस अभ्यास केला यापेक्षा त्या एका तासामध्ये तुम्ही काय करताय हे जास्त इम्पॉर्टंट आहे. एखाद्याने 4 वर्ष अभ्यास केला आहे, सगळी पुस्तकं पाठ आहेत आणि एक्झाममध्ये रिझल्ट येत नाही असे विद्यार्थी मी अगदी प्रत्यक्षात पाहिलेले आहेत ज्यांची पुस्तकं पाठ आहेत पण रिझल्ट येत नाही. तर अशा वेळेला करायचं काय, त्या 1 तासामध्ये तुम्ही जे वर्षभर केलेलं आहे ते तुम्हाला तिथे दाखवता आलं पाहिजे. अगदी साध्या भाषेत सांगायचं म्हटलं तर ऑलिम्पिकमध्ये 100 मीटरची रेस धावणारा खिलाडी फक्त 10 सेकंद 9 ते 10 सेकंदाचं त्याचं काम असतं. 9 ते 10 सेकंद त्याला पळायचं असतं, पण त्याच्यासाठी त्यांनी 10 वर्ष मेहनत घेतलेली असते. दिवसातले 7 तास तो ग्राउंडवरती घालवत असतो. पण जर त्याला ते 10 तासामध्ये जे केले ते जर त्याला 10 सेकंदामध्ये तिथे उतरवता नाही आलं तर तो त्या स्पर्धेतून बाहेर असतो. सेम तुम्ही वर्षभरामध्ये काय केले ते तुम्हाला त्या 1 तासामध्ये उतरवायचं असतं आणि तो 1 तास तुम्हाला हँडल करता आला पाहिजे. तो कधी हँडल करता येईल, ज्यावेळेला तो 1 तास हँडल करायची सवय तुम्हाला आधीपासून असेल. जे लोक ऑलिम्पिकची तयारी करतात, जे 100 मीटरच्या स्प्रिंटसाठी म्हणजे तिथे 10 सेकंदासाठी जी प्रॅक्टिस करत आहेत, जरी हे दिवसातले 8-8 तास जरी प्रॅक्टिस करत असतील ग्राउंडवरती तरीसुद्धा त्यांचे आठवड्यातून असे कितीतरी दिवस असतात ज्यावेळेला ते डेमो देत असतात, ज्यावेळेला ते टायमिंग काढत असतात, ज्यावेळेला त्यांची टाईम ट्रायल होत असते, ज्याच्यावरून त्यांना कळतं की हां आपल्याला एवढ्या वेळेमध्ये पळायचं आहे. फक्त एकट्याने नाही, ज्यावेळेला आपल्यासोबत दुसरं कोणीतरी कम्पीट करणारं आहे अशा वेळेला सुद्धा आपला स्टॅमिना आपल्याला राखून ठेवायचं आहे. एक उदाहरण देईल मी तुम्हाला. ज्यावेळेला उसेन बोल्टला विचारलं गेले की म्हणजे रेसपूर्वी ज्यावेळेला तुम्ही मैदानावरती असतात त्यावेळेला तुम्हाला टेन्शन वगैरे येत नाही का, किंवा असं कुठे भीती नाही वाटत का की असं होईल की मी ही रेस जिंकेन का, हरेन का. त्यांनी खूप सुंदर उत्तर दिलं होतं की जोपर्यंत रेसचं ते जे अनाऊन्समेंट असते ना, ऑन युअर मार्क सेट गो, तर त्या क्षणापर्यंत मी बिलकुल हा विचार नाही करत की मला पळणं होईल का, माझ्यासोबत इतर कोण आहे किंवा ते किती फास्ट पळतील, मी आत्तापर्यंत केलेली मेहनत कामाला येईल का. त्यांनी एक सांगितलं की मी अगदी लास्ट मोमेंटपर्यंत म्हणजे तिकडे लक्ष देईपर्यंत मी हा विचार करत असतो की आज मी संध्याकाळी डिनरमध्ये काय खाईन किंवा माझा पुढचा प्लॅन काय आहे, ज्या गोष्टी मला रिलॅक्स राहण्यासाठी हेल्प करतात. आणि मी तिथे रिलॅक्स असल्यामुळे माझ्या बॉडीमध्ये कुठलेही इतर म्हणजे ह्युमन बॉडी ज्या पद्धतीने काम करते की आपण एखाद्या गोष्टीचा विचार करत असेल तर ते सिम्पटम्स आपल्या बॉडीमध्ये दिसायला लागतात, बरेचसे केमिकल्स सिक्रेट होतात आपल्या बॉडीमध्ये. तर त्याच्यामुळे मी असा विचार करतो, तो बोलला की माझ्या बॉडीमध्ये असं काही होतच नाही की ज्याचा मला पुढे जाऊन म्हणजे माझ्या रेसवरती त्याचा काहीतरी वाईट परिणाम होईल. तुम्हालाही तेच करता आलं पाहिजे. तुम्ही वर्षभर मेहनत केलेली असते, एखाद्या व्यक्तीने तुम्हाला प्रश्न विचारले, तुम्ही एवढे कॉन्फिडंटली त्या प्रश्नांना उत्तरं देत असता, सामोरे जात असता. बऱ्याचदा तर तुम्ही हेही करत असाल की तुमचे जे फ्रेंड्स आहेत, तुमच्यासोबत डिस्कशन करणारे आहेत, त्यांनासुद्धा खूप वेळेला तुम्ही बीट करत असाल, काही असे प्रश्न विचारत असाल ज्याचं उत्तर कोणाकडेच नसेल. पण जर तुम्हाला त्या 1 तासामध्ये जर हे सगळं नाही उतरवता आलं तर इतकी मेहनत तुमची, त्याचा काहीही फायदा तुम्हाला होत नाही तुमची ड्रीम पोस्ट मिळवण्यासाठी. मग करायचं काय, ज्यावेळेला तुम्ही ही प्रॅक्टिस करताय त्यावेळेला तुम्ही एक्झामचं वातावरण सेट करा. अशा ठिकाणी बसा. जर तुम्ही ग्रुपमध्ये स्टडी करत असाल तर बेस्ट राहील की तुम्ही 4-5 जण जे कोणी असाल त्यांनी एकत्र बसून टेस्ट पेपर सॉल्व करा. याच्यामुळे होतं काय की एक स्पर्धा जी असते ती तुम्हाला नेहमी जाणवते. भले तुमचे बेस्ट फ्रेंड असतील, क्लासमेट असतील, रूममेट असतील, कोणीही असेल, तर एक ते वातावरण तुमच्यासोबत राहील की हां माझ्यासोबत स्पर्धेत कोणीतरी आहे. ठीक आहे, एक ही भावना राहील. हां तुमचा स्कोर कमी आला त्याच्यासाठी निराश नाही व्हायचं, कारण मी आधीच तुम्हाला सांगितलं की इथे तुम्ही प्रॅक्टिस करताय.
याच्यातून तुम्ही बेटर होत जाणार आहात. त्यामुळे प्रत्येक वेळेला कम्पेअर नाही करत बसायचं की त्याचा जास्त आहे, माझा कमी आहे, किंवा तुमचा जास्त आला तरी सुद्धा मला कसे जास्त मिळाले, असं बिलकुल नाही करायचं. कारण प्रत्येक वेळेला जी नवीन नवीन टेस्ट येणार आहे तर प्रत्येक टेस्टमध्ये तुमचा परफॉर्मन्स हा वेगळा असणार आहे. ठीक आहे, तर एक ती वातावरण निर्मिती. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला शक्य असेल तर कुणीतरी एक व्यक्ती तुमच्यासोबत अशी असावी जी तुमच्यासोबत स्ट्रिक्ट राहील, जी व्यक्ती तुमचा पेपर टाईममध्येच तुम्हाला देईल आणि टायमिंग झाल्यानंतर ती व्यक्ती तुम्हाला टायमिंग झाले हे सांगेल. ती व्यक्ती तुम्हाला शेवटच्या 5 किंवा 10 मिनिटामध्ये एक रिमाइंडर देईल की फक्त 5 किंवा 10 मिनिटं राहिली आहेत. अशी एखादी व्यक्ती जर तुम्हाला शक्य असेल तर अशी एखादी व्यक्ती तुमच्यासोबत असू द्या. जर हे शक्य नसेल तर स्वतःला शिस्त लावून घ्या. जर तुम्ही एकटे टेस्ट सोडवत असाल तर स्ट्रिक्टली 1 तासाचा जो टाईम आहे तोच टाईम सेट करायचा. टायमर लावा, तुम्ही स्टॉपवॉच लावा आणि बरोबर 1 तासाने तुमचा पेपर झालाच पाहिजे. ठीक आहे, या गोष्टी जर तुम्ही स्ट्रिक्टली फॉलो केल्या तर म्हणजे असं नाही करायचं. दुसरा एक मुद्दा, जर तुम्ही पेपर सोडवत असाल, आपल्याला सवय असते की काही जण आकडे टाकून सोडवत असतील, काही जण प्रिंटआउट आणून सोडवत असतील. तुम्ही समजा एक प्रश्न सोडवताय आणि तुम्हाला 2 ऑप्शनमध्ये कन्फ्युजन आहे. आपण काय करणार, दुसऱ्या ऑप्शनचं जे उत्तर आहे, समजा तुम्ही 3 लिहिले, थोड्या वेळाने तुम्हाला वाटलं की नाही माझं चुकलंय आणि याचं उत्तर 2 आहे, तुम्ही हे खोडाल आणि 2 लिहाल. हा मार्क तुम्ही क्वेश्चन पेपर ज्यावेळेला तुमचं चेक करताय आन्सर शीट, त्यावेळेला हा मार्क काउंट नाही करायचा. कारण ही चूक जर आयोगाच्या पेपरमध्ये झाली तर ते तुमचं काउंट नाही केलं जाणार आहे. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की हां जाऊ देत, म्हणजे इथं केलं म्हणून काय होते, तिथे तर नाही जाणार तो माझा मार्क, आणि ते एक समाधान राहतं आपल्या डोक्यामध्ये की हां माझे मार्क्स आलेच चांगले. पण ही जर चूक तिथे झाली तुमची तर तिथे तुम्ही निगेटिव्हमध्ये जाणार आहात. या गोष्टी म्हणजे जेवढं स्ट्रिक्टली आयोग तुमचा पेपर चेक करणार आहे तेवढं स्ट्रिक्टली तुम्ही इथे सुद्धा स्वतःचा पेपर चेक केला पाहिजे. आणि ज्यावेळेला ही सवय तुम्हाला लागेल त्यावेळेला एक्झाम हॉलमध्ये बसल्यानंतरचं प्रेशर तुम्हाला बिलकुल नाही येणार. दुसरी गोष्ट, तुम्ही ग्रुपमध्ये सोडवत असाल, स्वतःचा पेपर बिलकुल स्वतः चेक करत जाऊ नका. जर तुम्ही एकटे जरी क्वेश्चन पेपर सॉल्व करत असाल तरी सुद्धा मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुमच्या घरातल्या कुठल्याही मेंबरला किंवा इतर कोणालाही घ्या, त्यांच्याकडे तुमची आन्सर शीट द्या आणि तुम्ही उत्तरं सांगा आणि त्यांना चेक करायला सांगा. कारण आपण स्वतः आपला पेपर चेक करणं आणि ज्यावेळेला दुसरं कोणीतरी चेक करत असतं तर त्याच्यामध्ये खूप डिफरन्स असतो. ठीक आहे, दुसरी व्यक्ती जेव्हा तुमचा पेपर चेक करत असेल, 100व्या प्रश्नाचं उत्तर सांगेपर्यंत तुम्हाला कुठेतरी आतमधून हे वाटत राहतं, बरोबर आले की चुकले, बरोबर आले की चुकले. आता ही एक गोष्ट टेन्शन देणारी असते, पण हीच गोष्ट तुम्हाला टेन्शन हँडल करायला शिकवते. कारण ज्यावेळेला तुम्ही एक्झाम हॉलमध्ये असता आणि तुम्ही पेपर सोडवत असता त्यावेळेला त्या प्रश्नाचं उत्तर लिहिताना हा जो विचार डोक्यात येत असतो की हे बरोबर असेल की चुकीचं असेल, बरोबर असेल की चुकीचं असेल, हे तुम्हाला तिथे हँडल करता येतं जर तुम्ही त्याची प्रॅक्टिस घरी केली असेल तर. या खूप छोट्या छोट्या गोष्टी वाटतात, पण याच गोष्टी असतात ज्या तुम्हाला या एक्झाममध्ये सक्सेसफुल होण्यासाठी खूप मदत करतात. कुठलीही एक्झाम क्वालिफाय होण्यामागे फक्त अभ्यास किंवा फक्त हार्डवर्क हे गरजेचं नसतं. तिथे तुमची मेंटल ॲबिलिटीसुद्धा चेक केली जाते. त्यामुळे तुम्हाला त्या प्रत्येक गोष्टीसाठी तयार व्हायचे, जी गोष्ट तुमची एक्झाममध्ये टेस्ट केली जाणार आहे. ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टी सांगण्यापाठीमागची कारणं काय होती, कारण खूप विद्यार्थी मी असे प्रत्यक्षात पाहिलेले आहेत ज्यांचं सगळं पुस्तकच्या पुस्तक पाठ आहे पण त्यांचा रिझल्ट येत नाही. खूप विद्यार्थी असे पाहिलेत की ज्यांचे पॉईंटमुळे रिझल्ट गेलेत. खूप विद्यार्थी असे पाहिलेत की जे खूप वर्ष झालं एक्झाम देत आहेत बट रिझल्टच येत नाही आहे. तर हे आपल्यासोबत होऊ नये म्हणून काही गोष्टींची काळजी सुरुवातीपासून केली पाहिजे. आणि नेहमीच जे ऐकून ऐकून तुम्ही बोर झाला असेल ते परत एकदा सांगते, MPSC करताना काय करायचं याच्यापेक्षा काय करायचं नाही हे कळणं जास्त गरजेचं आहे. ठीक आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा दिवसभरामध्ये जरी अभ्यास केलात, टेस्ट सोडवली, काहीही केलं तरी चुकताय कुठे हे फाइंड आउट करा. आणि ज्या वेळेला तुमच्या चुका तुम्हाला समजतील ॲटोमॅटिकली तुमची प्रगती होत जाईल. कारण अगदी जे पझल असतं ना, जे कोडी असतात ज्याच्यामध्ये कटआउट्स दिलेले असतात आणि ते जोडून एक चित्र तयार करायचं असतं, एक कटआउट जरी आपला चुकीचा बसला तरीसुद्धा ते चित्र पूर्ण नाही होत. तिथे आपल्याला फाइंड आउट करायचं असतं की कुठे योग्य चित्र बसते. तीच मेथड तुम्हाला स्टडीमध्ये आणि तुमच्या डेली रुटीनमध्ये आणायची आहे. चुका कमी करा, आपोआप तुमची ॲक्युरेसी जी आहे ती वाढत जाईल. ठीक आहे, मग याच गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या डेली लाईफमध्ये जो तुम्ही अभ्यास करताय त्याच्यामध्ये फॉलो करा. या व्यतिरिक्त काही जर एक्झामच्या दृष्टीने डाऊट असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. मी त्याचं उत्तर देण्याचा डेफिनेटली प्रयत्न करेन किंवा त्याच्याशी रिलेटेड पुढचा व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेन.
परत एकदा 65 डेजमधल्या स्टुडंटसाठी हे कंपल्सरी आहे या चुका, कारण मी हे तुम्हाला डेली तर सांगतच असते चॅलेंजमध्ये, पण त्याचबरोबर जे इतर पॉईंट सांगितलेत हे आता टेस्ट पेपर वगैरे तर ते आपण सुरू करणारच आहोत. त्याचबरोबर जे इतर वॉरियर्स आहेत त्यांनी टेलिग्रामला जॉईन व्हा आणि तिथून तुम्ही सुद्धा तुमच्या आठवड्याचं जे पेपरचं शेड्यूल आहे ते तयार करून तुम्ही सॉल्व करायला सुरुवात करू शकता, कारण एक्झामला आता फार थोडे दिवस शिल्लक राहिलेले आहेत. त्या दिवसांमध्ये आपल्याला परत एकदा प्रिपेअर होणं हे फार गरजेचं आहे. आणि दुसरा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा, कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका. एक्झाम नाही झाली ठीक आहे, पुढे जाऊन किती जाईल, पण एक्झाम जर झाली तर त्यावेळेला तुम्ही ती एक्झाम देण्यासाठी तयार असला पाहिजे. एक तर हा विचारच डोक्यात आणू नका की पुढे जाईल किंवा होणार नाही, कारण आत्ता सिच्युएशन अशी बिलकुल नाही आहे की एक्झाम पुढे ढकलली जाईल. ठीक आहे, त्यामुळे एक्झाम होणारच आहे आणि त्या दृष्टीनेच तुम्ही तयारीत असलं पाहिजे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला थोडाफार तरी तुमच्या अभ्यासाच्या दृष्टीने हेल्पफुल ठरला असेल, याची तुम्हाला नक्कीच तुमच्या अभ्यासामध्ये मदत होईल. जर हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर हा व्हिडिओ शेअरही करा आणि अजूनही तुम्ही वॉरियर ऑफिसरला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. थँक्यू.